एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो हे तर सर्वांनीच ऐकलं असेल, पण एका वोटची किंमत तुम्हाला माहिती आहे का? लोकसभा निवडणूक आहे, अशा वेळी अनेक जण आवर्जून मतदान करतात, पण अनेक जण माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे असा सवाल करतात. पण खरं तर एका मताने संपूर्ण सरकार पडू शकतं, एवढी तुमच्या माझ्या एका मताची ताकद आहे. असे काही प्रसंग आहे ज्यामध्ये एका मताने संपूर्ण पारडच फिरवलं. एका मताने वाजपेयी सरकार पडलं होतं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार 1999 मध्ये सत्तेत होतं. अनेक पक्षांच्या पाठिंब्याने हे सरकार उभं होतं. AIADMKने पाठिंबा काढून घेतल्यानंतर या सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला. त्यावेळी सरकारच्या बाजूने 269 मतं पडली, तर विरोधात 270 मतं पडली. त्यामुळे एका मताने अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं. दक्षिण भारतात कृष्णमूर्ती यांचाही झाला होता पराभव. महाभियोग म्हणजेच इम्पिचमेंट पासून वाचले होते अमेरिकी अध्यक्ष अँड्र्यू जॉन्सन. आपल्या आवडीचं सरकार स्थापन करण्यात एक वेगळीच मजा असते आणि मतदान न करता सरकारावर टीका करून किंवा आरोप करून काहीच निष्पन्न होणार नाही. त्यामुळे मतदानातून योग्य सरकार स्थापन करण्यातच खरा शहाणपणा आहे. भलेही नोटा पर्याय निवडा, पण निदान तुमच्या नावावर दुसरं कोणी बोगस मतदान करणार नाही. अनेक ठिकाणी 50% सुद्धा मतदान होत नाही आणि जो उमेदवार निवडून येतो त्याला एकूण मतदाराच्या 25% सुद्धा मते मिळाली नसतात आणि तरीही तो लोकप्रतिनिधी होतो. हे लोकशाहीच लाजिरवाणं आहे. लोकशाहीचा हा सण आहे, राहूया आपण कर्तव्यदक्ष. चला करूया मतदान.